चला, जीएसटी फायलिंग सोपं आणि टेन्शन फ्री कसं करायचे ते बघूया. शेवटच्या दिवसाची धावपळ सर्वांनाच माहितीये, पण ती टाळता येते. कशी? तेच पाहूया. सुरुवातीला त्या एका समस्येबद्दल बोलूया जी दर महिन्याला अनेक व्यवसायांना सतावते. तो विक्रीचे आकडे आणि कराच्या हिशोबात नेहमी गोंधळ का होतो. आता बघूया की फायलिंग नक्की का चुकतं. या गोंधळामागे 2 मुख्य कारणं आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर एक ठरलेली पद्धत नाही आणि दुसरं म्हणजे मॅन्युअल डेटा एंट्री. आणि मग याचे परिणाम दंड, नोटिसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक ताण. पण यावर एक अगदी सोपा उपाय आहे, एक 6 टप्प्यांची अचूक पद्धत. म्हणजे काय? तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर आणि जीएसटी पोर्टलमध्ये एक पक्का दुवा जोडणं. ही आहे ती संपूर्ण कार्यपद्धती. आता प्रत्येक टप्पा व्यवस्थित समजून घेऊया. पहिली पायरी, सगळ्या नोंदी पूर्ण करा. विक्री, खरेदी, खर्च सगळं व्यवस्थित रेकॉर्ड करा. दुसरी पायरी, डेटा जुळवून बघा. विक्री आणि जीएसटी1 तसंच खरेदी आणि आयटीसी हे जुळायला हवं. तिसरी पायरी, GSTR1 तयार करा. हे काम सॉफ्टवेअरच करेल. फक्त B2B आणि B2C विक्री तपासा. चौथी पायरी, आता GSTR1 फाईल करा. पोर्टलवर डेटा अपलोड करा आणि सबमिट करण्याआधी एकदा नक्की तपासा. पाचवी पायरी, GSTR3B तयार करा. हा आहे तुमच्या महिन्याच्या करांचा एकंदरीत सारांश. सहावी आणि शेवटची पायरी, कर भरा आणि GSTR3B फाईल करा. झालं महिन्याचं काम. आता हेच एका उदाहरणातून समजून घेऊया, म्हणजे हिशोब अगदी स्पष्ट होईल. समजा महिन्याची एकूण विक्री आहे 5 लाख रुपये. त्यावर जो जीएसटी गोळा झाला म्हणजे जीएसटी आउटपुट, तो आहे 90,000 रुपये. पण खरेदीवर भरलेल्या कराचं क्रेडिटही मिळतं, ते आहे 36,000 रुपये. म्हणजे आउटपुटमधून आयटीसी वजा केलं तर सरकारला द्यायची रक्कम झाली 54,000 रुपये. बघितलं? ही पद्धत वापरल्याने व्यवसायाला किती अचूक आणि फायदेशीर परिणाम मिळतात. फरक अगदी स्पष्ट आहे. दंडाऐवजी अचूक फायलिंग आणि नोटिसांऐवजी पूर्ण अनुपालन. थोडक्यात काय, तर एक ठरलेली कार्यपद्धती आणि नियमित जुळणीच अचूकतेची गुरुकिल्ली आहे. ही कार्यपद्धती फक्त फायलिंग सोपं करत नाही, तर व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या